पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर तसेच NT आरक्षणाचे जनक स्वर्गीय शिवाजी बापू शेंडगे यांच्या प्रतिमांना अभिवादन करून आज सांगली लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं आज या ठिकाणी माझा गाव भेट दौरा जो आहे तो या खराटी गावामध्ये आज त्या निमित्तानं आज या ठिकाणी येण्याचा योग या ठिकाणी आला आणि बऱ्याचशा या ठिकाणी उपस्थित सगळे आमचे तरुण मित्र सगळे गावकरी ग्रामस्थ बंधू आणि भगिनीनो या ठिकाणी गणेश बेरगळ शेठ आहे आटपाडीचे आहेत. मुंबईत मोठा उद्योग आहे त्यांचा. आटपाडीचं माझ्या निवडणुकीचे सगळी यंत्रणा निवडणूक सगळे प्रचाराची धुरा हे सगळे हे सांभाळत आहेत तिथे आणि त्यामुळे ते काही चर्चा करण्यासाठी दौऱ्यात सहभागी झालेले आहेत म्हणून ते या ठिकाणी आलेले आहेत. तर त्यांचं आपण सगळ्यांनी टाळ्याच्या गजरात त्यांचं स्वागत करावं. खलाटीचा गावाचा आणि माझा संबंध जत तालुक्याचा आमदार म्हणून जे निवडून आलो त्यावेळी 21 दिवसात मला आमदार करण्यामध्ये खलाटी गावाचा फार मोठा वाटा त्यावेळी त्यावेळी होता. मी कुणाला माहीत नव्हतो. त्या कुठल्या गावचे रस्ते मला माहीत नव्हते. कुठली ती हळली बोंबुडान असली तसली गावं सगळी ती मला माहीत नव्हती. गावाचे रस्ते माहीत नव्हते. फक्त गोपीनाथ मुंडे साहेबांनी सांगितले की इथं जगताप नावाचा मोठा एक बकासूर तयार झालेला आहे आणि त्याला जर हे करायचं असेल तर तुमच्यासारख्या भीमाला तिथं जावं लागेल म्हणले. काय कळलं मी काय म्हणतो. आणि गोपीनाथ मुंडे माझ्या मोठ्या भावासारखे होते. त्यांनी दिला आदेश. आलो इकडं. काय आता काय झालं तुम्हाला माहिती आहे. अख्खी काँग्रेस बरखास्त केली. तुम्हाला माहिती आहे ना. काँग्रेसवाले घाबरले सगळे. आता हा निवडून आला तर आपलं काय होणार. पण दहशत तशी होती ना. तुम्हाला माहीत नाही काय दहशत होती ते. आणि त्या काळामध्ये काँग्रेस बरखास्त केली आणि काँग्रेसवाल्यांनी सांगितलं की तुमच्या केसाला सुद्धा धक्का मी लावू देणार नाही. काय तुम्ही बिलकुल घाबरायचं नाही. कारण तिकीट काँग्रेसला होती ती गेली राष्ट्रवादीला आणि राष्ट्रवादीकडून विलास जगताप उभा राहिले. विलास जगतापांची जी बॅकग्राऊंड जे आहे त्याचं सगळं हे जे आहे ते सगळं पाहता सगळे लोक अक्षरशः दहशतीखाली होते त्यावेळी. आणि म्हणून त्यांनी मी सांगितलं तुम्ही माझ्यासोबत यायचं पण आतून कपतून बाहेरून असलं नाही. उघडपणे माझ्यासोबत प्रचारात राहायचं. तुमची सगळ्यांची जबाबदारी मी घेतो म्हणून सांगितलं. आणि काँग्रेस आता बरखास्त करा. माझ्यासोबत तुम्ही निवडणूक प्रचारात उतरा आणि निवडणूक झाल्यानंतर तीच काँग्रेस जी आहे ती पुन्हा मी टिकवतो. पुन्हा तुमचं पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल ही सगळ्या त्यांची पदं जी आहे. मी एक पण भाजपचा नाही पंचायत समिती सदस्य केला ना जिल्हा परिषद केला. अमोक्षित शेंडगे या ठिकाणी दरीबडचीचे नेते आहेत. अमोक्षित शेंडगे दरीबडचीचे या ठिकाणी नेते आहेत. त्यांना विचारा मी कधी भाजपचा एकही सदस्य त्या ठिकाणी निवडून आणला का नाही. जे काय नाही ते काँग्रेसचे आणले सगळे. आणि असे काँग्रेस पुन्हा त्या ठिकाणी मी उभा केली आणि आज त्या ठिकाणी काँग्रेस आज आमदार आहे. त्या ठिकाणी मी शब्द दिला त्यावेळी की मी काँग्रेस पुन्हा उभा करेन. मी उभा करून दाखवली. जत करायला मी ज्यावेळी ह्या ठिकाणी आलो तो सगळा अक्षरशः एक कलंक होता ह्या जत तालुक्यावरती. कायम दुष्काळी भाग. महाराष्ट्रातला सगळ्यात जास्त दुष्काळी तालुका कुठला तर तो जत होता. आणि त्यावेळी मी ठरवलं की हा कलंक पुसायचा होता. 2 वर्ष अथक परिश्रम केले आणि 25 वर्षे बंद पडलेली योजना जी आहे ती म्हैसाळ योजना जी आहे ती म्हैसाळ योजनेचं पाणी मी ढालेवाडी बिडोळी सगळ्या कामं बंद सगळी होती. तिकडून कामं चालू केली सगळी. बोगद्याचं काम चालू केलं आणि पाणी जे आहे ते जतच्या शिवारामध्ये माझ्या ते 12 जुलै धराजी कुठला 19 जुलै 2012 ना 19 जुलै 2012ला जतच्या शिवारामध्ये पाणी आलं आणि बघता त्या अगदी जत शहरापर्यंत जाऊन मी पाणी भिडवलं. आणि हा सगळा पश्चिम भाग जो आहे हा पश्चिम भाग सगळा अतिशय कोरडवाहू म्हणजे अतिशय मैलोनं मैल कुसळत होती. मी आलो त्यावेळी. जमिनीचा भाव फक्त 30,000 रुपये एकर आणि 50,000 रुपये एकर. लय रस्त्याकडला तुकडा असेल तर 50,000 रुपये. आतलं 30,000 20,000 25,000 असं होतं. आज काय भाव आहे इथं जमिनीचे भाव काय आहेत. हां खडकाचे 10 लाख रुपये आज जमिनीचा भाव आहे. खडकाचे 10 लाख रुपये आणि पाणी जमिनीचे मग 15-20 लाख रुपये. म्हणजे ज्याचं 10 एकराचा तुकडा असेल तो 1.5 कोटीचा मालक झाला शेतकरी. काय हा चमत्कार कशामुळे झाला तर हे म्हैसाळचं पाणी मी आणल्यामुळं आज आपला इथला शेतकरीच आहे.
आज जतचा जो मी कृषी डिपार्टमेंटमध्ये माहिती घेतली, जतच्या शेतकऱ्यांचा टर्नओव्हर आहे, उलाढाल जी आहे ती उलाढाल आता 1,000 कोटी झालेली आहे. काय झालं इथं आता डाळिंबाच्या बागा फुलल्या, द्राक्षे मळे लागले, ऊसाचे मळे लागले, काय सर्व त्यामुळे शेतीमध्ये फार मोठी क्रांती या ठिकाणी झाली आणि ह्या शेतकऱ्यांचा विकास तेवढा झाला. ज्या ठिकाणी पाणी जात नाही म्हणजे वरच्या भागामध्ये त्या ठिकाणी मी सुजलांच्या मालकाला जाऊन भेटलो दिल्लीला जाऊन. त्याला आमच्या इकडे जतमध्ये वाऱ्याचा स्पीड किती आहे, सकाळी किती असतो, दुपारी किती असतो, संध्याकाळी किती असतो, पृथ्वी अशी फिरते काय, मग त्यामुळे वाऱ्याचा स्पीड असा होतो, हे सगळं कोष्टक बसून मी त्या तिकडे गेलो आणि त्या ठिकाणी जवळपास 1,000 ह्या पवनचक्क्या त्या ठिकाणी मी आणल्या सुजलॉनच्या कंपनीला मालकाला भेटून. आणि त्यावेळी त्या काळामध्ये मी त्या पडीक डोंगरावर जमिनीला 5-5 लाख रुपये भाव द्यायला लावले. मी जवळपास 3,000 कोटी रुपये वाटप केलं शेतकऱ्याला जमिनीचं. पवनचक्क्याचा जे हे झालं, पवनचक्क्याच्या जमिनी दिल्या त्याचं वाटप केलं. ग्रामपंचायतना निधी त्यामुळे मिळाला, ग्रामपंचायतचा विकास झाला, पोरं कामाला लागली, 2,000 पोरं कामाला लागली त्यावेळी. म्हणजे एकीकडं जिथं पाणी जात नाही तिथं दुष्काळी पट्ट्याच्या योजना आणि जिथं पाणी जातं तिथं पाणी त्या ठिकाणी दिलं. तर अशा प्रकारे पश्चिम भागाचा विकास जो आहे तो त्या ठिकाणी माझ्याकडून पूर्ण झाला. पण पूर्व भाग तेवढा राहिला. पूर्व भाग का राहिला तर ही म्हैसाळ योजना, जी विस्तारित म्हैसाळ योजना मी सादर केली की हेच पाणी संकपण घेऊन जायचं. 1,800 कोटी योजना सादर केली. इथल्या नेत्याने हाणून पाडले. हे म्हणले ते कर्नाटक जवळ आहे म्हणे, तिकडून ते तुळशी बोबळा तुम्ही ऐकलं असेल नावं सगळी. तुळशी बोबळा योजना आणि ही योजना कर्नाटकमधलं पाणी आणायचं. ते कर्नाटकच्या पाण्याचं गाजर दाखवलं आणि 8 महिने आता पाण्यासाठी बोंब सगळी तिथं चालू आहे. प्यायला पाणी नाही, इतकी वाईट अवस्था तिथे आहे. कळलं मी माझी योजना जर त्यांनी 2 वर्षामध्ये योजना पाणी तिथं पोचलं असतं आणि अख्खी 65च्या 65 गावं सगळी जी आहेत ती कानडी भाषिक आहे. आता ते म्हणजे आम्हाला तुम्ही पाणी द्या, नाही तर आम्ही कर्नाटकमध्ये चाललो, माहिती आहे ना आम्हाला. हां, ते प्रत्येक गोष्टी ते चालू होते ते. पण हे हाणून पाडायचं काम ही जे आता म्हणतात ना, हे काय सांगली जिल्ह्याचे भाग्यविधाते म्हणे काय असं म्हणून हे स्वतःच म्हणून घेतात. सांगली जिल्ह्याचे भाग्यविधाते, सांगली जिल्ह्याचे भाग्यविधाते संजय काका पाटील, सांगली जिल्ह्याचे भाग्यविधाता प्रतीकदादा पाटील, सांगली जिल्ह्याचे भाग्यविधाते विशालदादा पाटील. काय भाग्य काय सगळे कारखाने बंद आहेत. नागेवाडीचा बंद आहे, तासगावचा बंद आहे, कवठेमहांकाळचा बंद आहे, जतचा बंद आहे, काय अजून किती बंद आहे मला माहीत नाही. सगळे कारखाने बंद आहेत. काय अतिशय वाईट अवस्था आहे. काय MIDC बघितला तुम्ही सांगलीच्या आता 80% MIDC बंद आहे. मग जतच्या असू द्या, खानापूरच्या असू द्या, आटपाडीच्या असू द्या, त्यानंतर कुपवाडची असू द्या, सगळ्या MIDC बंद आहेत. आज एखादं पोरगं ग्रॅज्युएट झालं तर त्यांना कुठं जायचं नोकरीला मागायला हे कुणाला माहीत नाही. इथं काहीच नाही आहे. सांगलीचा जो हळदीचा व्यापार होतो ना, अख्ख्या देशात नाव होतं हळदी, सांगली हळदीचा व्यापार सांगलीचा अख्ख्या देशात. आता कुठंही तिथं तो 30% फक्त राहिला नाही. मी त्या ठिकाणी साताऱ्याला एक OBC माळी समाजाचा उमेदवार दिला. त्याला विचार तुम्ही करता काय, ते म्हणजे मी हळदीचा व्यापारी आहे. अरे बा हळदीचा तुम्ही हळद तर आमच्याकडे आहे म्हणलं सांगलीकडं, तुम्ही कसं हळदीचा व्यापारी. नाही म्हणलं मी हळदीचा कारखाना आहे तर वाईमध्ये काढला आहे म्हणला. आणि किती हळद येते तर रोज 20,000 किलो हळद मी रोज जळतो आणि ती विकतो सुद्धा म्हणला. आपण म्हणजे सांगलीचं आमचं हळदीचा व्यापार. त्यानं मला सांगितलं हळदीचा व्यापार सांगलीत काय इथलं राहिलेलं नाही. आता एक तर तो हिंगोलीत गेला आहे, तो कर्नाटकमध्ये गेला आणि इकडं वाईला आम्ही आणलेला आहे म्हणला. म्हणजे एकेका धंद्याची अशी वाट लागलेली आहे, कुणालाही सांगलीकडे बघायला वेळ नाही. कारण ह्यांच्या संस्था टिकवायच्या ह्यासाठी कारखाने निवडणूक, आमदारकी निवडणूक, खासदारकी निवडणूक, जिल्हाबाई निवडणूक, पंचायत समिती निवडणूक, ही निवडणूक ती ह्या तर त्यांची 5 वर्ष जातात. आणि ही जे सांगली जिल्ह्यामध्ये हे जे 2 घराणे वसंतदादा पाटील आणि आपले इस्लामपूरचं घराणं, त्यांचं असं काय लागलेलं आहे, बिरसलं आहे की त्यामुळं ह्या जिल्ह्याचं अक्षरशः वाटोळं झालं. वसंतदादाने ज्या संस्था उभा केल्या, जे वैभव होतं सांगली जिल्ह्याचं, ते सगळं उद्ध्वस्त झालेलं आहे. सगळ्या संस्था सगळ्या बंद पडलेल्या आहेत, काही बंद पाडलेल्या आहेत, काही विकून मोडून खाल्लेल्या आहेत. काय समजलं का. आणि आता हे भाग्यविधाते समजलं. मी त्यांना सांगितलं की तुमच्यानं होणार नाही. आता ह्या अपक्ष तुम्ही आहे ना, अपक्षानं ही निवडणूक जिंकली जात नाही आणि त्यामुळं तुम्ही आम्हाला पाठिंबा द्या. 2014ला मी निवडून आणणार होतो, हे माझ्याकडे आले. हे म्हणले नाही आता शेंडगे घराणं आणि वसंतदादा पाटील घराणं हे एकत्रितपणे इतकी वर्षे काम केलेलं आहे आणि तुम्ही जर उभा राहिला तर शेंडगे आमचं वसंतदादा घराण्याचं अस्तित्व निघून जाईल. तेव्हा आमची विनंती तुम्हाला आहे की तुम्ही निवडणूक लढू नका.
आणि त्यावेळी आमच्या घराचा, आमच्या सगळ्या कुटुंबाचा त्याच्यावर बसून निर्णय झाला आणि ती जागा जी आहे ती संजय काका पाटलाला मी दिली. आणि माझ्या घरी आले ते त्या ठिकाणी 2 तास बसून होते. मुंडेंनी सांगितले की जा अण्णाकडे जा, ह्या अण्णाची जागा आहे, अण्णा सांगतील त्याला उमेदवार होणार म्हणतो. आणि मी संजय काकाला सांगितलं आणि त्या मुली दाटवती. मी जर निवडून आलो असतो तर केंद्रात मंत्री मी झालो असतो. पण ह्यांच्यासाठी मी माझ्या खासदारकीचं जे आहे मी त्याग केला. आज त्यांना सांगितलं त्यावेळी मी त्याग केला. अहो 58 वर्ष तुम्हाला पाठिंबा दिला ना आम्ही. एकदा तर तुम्ही आम्हाला आमच्या संग या ना तुम्ही. काय आम्ही बघा काय करतो ते. तुमच्या जण 10 वर्षात तर काय आटपलं नाही. तुम्ही सगळ्या बंद पाडल्या. एकही संस्था नीट चालवता आलेली नाही. सांगलीचा कारखानासुद्धा दत्त गुबे म्हणून कोणतं ती चालवते. काय शिल्लक राहिले. वसंतदादा शेतकरी सहकारी बँक कुठं आहे. कुसळ उगवल्यात त्या सांगलीमध्ये बघताय ना तुम्ही. हां म्हणजे अक्षरशः बघवत नाही काय ते वैभव होतं सांगलीचं. त्यामुळे ह्यांच्याजण हे सगळं झालं नाही. म्हणून मी म्हटलं की तुम्ही आम्हाला हे करा. मी कशासाठी उभा आहे. मी या ठिकाणी ओबीसीच्या आरक्षणाचे जे आहे संरक्षण आपल्या मतपेटीतून करायचं आहे. म्हणून मी या ठिकाणी उभा आहे. आणि मी माझी उमेदवारी मी नाही ठरवली. माझी उमेदवारी ह्या महाराष्ट्रात सगळ्या ओबीसी नेत्यांनी ठरवली आहे. सांगलीमधले आपले प्राध्यापक कोळेकर असतील, कृष्णा हलदर असतील, ह्या सगळ्यांनी म्हणून सांगितलं की यावेळी सांगलीमध्ये आपला खासदार जाऊ शकतो, म्हणजे जाऊ शकतो. पण त्यासाठी तुमच्यासारखा नेता या ठिकाणी पाहिजे. मी सांगेन आणखीन कुणी असेल तर उभा करा, आपण सपोर्ट करूया. कारण मला महाराष्ट्रामध्ये पक्ष काढलेला आहे आणि त्या पक्षाचे 16 खासदार उभा केलेले आहेत. मला प्रचाराला तिकडे गेलं पाहिजे. मी सांगलीत अडकून पडेल. पण तरीसुद्धा ते म्हणले की बाकी जरी 16 उमेदवार उभे असतील पण निवडून येण्याची क्षमता जी आहे ती फक्त सांगलीमध्ये आहे. कारण सांगलीमध्ये 2-2, 3-3 पाटील उभा राहतात. आणि त्यामुळं आपलं जर एकच आपला नेता उभा राहिला तर मी खमक्या नेता, म्हणजे स्ट्रॉंग नेता. असं उगं लेचेपेचे त्याचं काम नाही. काय समजलं. एकदम तुमच्या सगळ्या खमक्या नेता उभा राहतं. 100% आपल्याला या ठिकाणी आपलं गेले 75 वर्षाची आपली जी वनवास जो आहे खासदारकीचा, की एवढा मोठा 2 नंबरचा आपला समाज आहे आणि आपला खासदार आपला एक सुद्धा जात नाही आहे. ते ह्यावेळी जायची शक्यता निर्माण झाली आहे. आणि त्यामुळे मला त्यांनी गळ घातली. आणि म्हणून माझी उमेदवारी जी आहे ह्या ओबीसीचं आरक्षणाचं संरक्षण करणे. आणि त्याचप्रमाणे सांगली जिल्ह्याचं गेलेलं आपलं जे राजकारण जे आहे, शेंडग्यांचं राजकारण संपलेलं आहे. वसंतदादाचं पण राजकारण संपलेलं आहे. मी यांना सांगितलं की मी निवडून आले की दोघांचं राजकारण मी उभा करतो म्हणून सांगितलं. तर त्यांना त्यांचंच करायचं आहे फक्त. लढा मी काय मी म्हणून मग तुम्ही लढा, आम्ही बघतो आमचं काय करायचं. काय निवडणूक लढणं हे महत्त्वाचं आहे. पळ काढणं हे काय बरोबर नाही आहे. हार जीत काय हे होतच असते ना काय. म्हणून लढायचं नाही असं होणार नाही. म्हणून ही लढाई जी आहे आपली तमाम महाराष्ट्रातल्या ओबीसीच्या चळवळीची लढाई जी आहे ती आपण सांगलीहून लढतो आहे. हे आपलं आरक्षण जे आहे ह्या आरक्षणाचं जरांगेने आपलं काय केलं माझ्या 3-13 म्हणजे दिवसाढवळ्या आपल्या ओबीसीच्या आरक्षणावरती घाला घालण्याचं काम जे आहे ते या महाराष्ट्रामध्ये झालं. आणि ते सत्तेच्या माध्यमातून झालं. बीडला काय झालं, ओबीसीच्या आमदाराची घरं जाळली, त्यांचे हॉटेल जाळले, त्यांचे दुकानं जाळली, त्यांच्या गाड्या जाळल्या, पोलिसांच्या समोर जाळल्या. पोलीस दिसतात ना त्यामध्ये पोलीस समोर बंगला जाळताना. का पोलीस कारणामध्ये आले लक्षात आलं मी काय म्हणतो. म्हणजे इतकी मोठी दहशत आहे. अशा वेळी काय करणार. भुजबळांना टार्गेट करण्यात आलं, ह्याला टार्गेट त्याला काढत. जरांगेने मलाच फक्त टार्गेट केलं नाही. तुम्ही बघितलं जरांगे माझ्याविषयी काय बोलले कधी. हां नाही म्हणले प्रकाशांना शेंडगे हे अभ्यासून येते. त्यांनी अजितदादाला सोडलं नाही. त्यांनी फडणीसला ते वाटत लावली काय. त्यांनी तर नारायण राणे ते तुमचं ते कदम काय असं जे कोणी ते हे आले ना ते त्या सगळ्यांचा त्यांनी काय समाचार घेतला काय. पण आपल्यावर मात्र ते म्हणते मला सांगते की आपण नको एकत्र होऊया. मी ओबीसी आरक्षणाची मागणी सोडून द्यायची मग आपण एकत्र होऊ शकतो. ते नाही का मध्ये प्रकाश आंबेडकर आम्ही घेऊन आम्ही एकत्र आम्ही मेळावे केले 1-1 लाख 2-2 लाखाचे. ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये ओबीसी याला काय महामेळावा आम्ही घेतली. भुजबळला बाहेर काढलं, गोपीचंदला सोबत घेतलं, जानकरला सोबत घेतलं, पंकजाला सोबत घ्यायचं होतं, पंकजा येत नाही म्हणून सांगितलं. म्हणून आम्ही टीपी मुंडेला आम्ही सोबत घेतलं. टीपी मुंडे माहिती आहे ना तुम्ही, प्राध्यापक टीपी मुंडे. त्या आमच्या भाषणामध्ये पाहिजे टीपी मुंडे ज्या माणसानं अक्षरशः कोयत्याची भाषा केली की आमच्या हातामध्ये म्हणजे आम्ही ऊस तोड आहे म्हणे. आम्ही पंजाबी समाज आमच्या हातात दिवसा पण असतोय आणि आजचा आमच्या हुशार असतोय म्हणे. आमच्या नादाला लागाल तर याद राखा म्हणून सांगितलं. तो लक्ष्मण गायकवाड भटक्या मुक्ताचा नेता आहे तो लक्ष्मण गायकवाड पांढऱ्या केसावला बघा. ते म्हणलं आम्ही धावत्या डुकराला बुक्कीत आम्ही मारत असतो म्हणले. काय कोण तुम्ही लागून गेला म्हणले. काय समजलं याद राखा ओबीसीच्या नादाला लागाल तर म्हणून सांगितलं. ही अशी भाषणं झाली. आगरी कोळी सभा नेते आले, कुणब्यांचे नेते आले, सगळी एकत्र झाली आम्ही आणि फार मोठं महाएल्गा मेळावा झाला.
की ज्या सत्तेच्या माध्यमातून त्यांनी आपल्या आरक्षणाचा सत्यानाश केला आहे, ती सत्ता यांची उलथून टाकायचा निर्णय ह्या सगळ्या मेळाव्यातून झाला. मग ती उलथून टाकायची असेल तर काय करायला पाहिजे? काय सर, त्याच्या आधी तर भुजबळला पाडणार म्हणून सांगितलं. आम्ही भुजबळला पाडू, आम्ही भुजबळला सोडणार नाही, ह्याला सोडणार नाही, त्याला सोडणार नाही. मी नांदेडमध्ये होतो त्यावेळी पत्रकारांना विचारला, भुजबळला पाडणार असं म्हणता येते दरांगे. मी काय म्हणलं तुम्हाला माहिती आहे ना, मी काय म्हणलं ते, तुम्ही एक भुजबळ पाडाल तर आम्ही तुमची 160 पाडल्याशिवाय राहणार नाही. त्या धगधगत्या वातावरणामध्ये ह्यांच्या सत्तेला सुरुंग लावण्याचं जे विधान जे आहे ते फक्त प्रकाश शेंडगे ज्या महाराष्ट्रात करू शकतो, दुसऱ्या कोणाचं काम नाही. ते पाहिजे जातीचे येरा गावाळ्याचं काम नव्हे. काय लक्षात आलं ना? आणि अशा प्रकारे ही चळवळ उभा केली ओबीसीची. ओबीसीचा विश्वास आपण संपादित केला. तेली माळी साळी कुस्ती कुंभा धनग वडा सगळे मेळाव्याला होते आणि आज ती मंडळी आपल्यासोबत आलेली आहे. म्हणून सांगलीची जी लढाई जी आहे ती सोपी आपली कशामुळे झालेली आहे, तर मागच्या वेळी आपल्यासोबत फक्त धनगर समाज होता, पण ह्यावेळी आपल्यासोबत ओबीसी आलेले आहे. हे ओबीसी आपल्यासोबत असल्यामुळं आपली ताकद फार मोठी वाढलेली आहे. आपली ताकद दुप्पट तिप्पट झालेली आहे. फक्त आपली जे मूळ आपलं जे हे आहे मतदान जे आहे ते आपल्याला एकत्र ठेवायला लागते. ह्यावेळी नक्कीच आपला खासदार जो आहे, आपला खासदार त्या ठिकाणी जाणार आहे आणि ह्या निवडणुकीच्या लढाईच्या माध्यमातून सत्ता जी आहे, कुठल्यापैकी सत्ता आपण हस्तगत करायचीच हे निश्चित सगळ्यांनी ठरवलेलं आहे. मग ती विधानसभेची असू द्या, ही लोकसभा तर फक्त ट्रेलर आहे. खरा पिक्चर तर जो आहे तो विधानसभा होणार आहे. कारण 160 पाडायचे आहेत. 160 पाडायचे, 160 निवडून मी आणायला पाहिजे ना. मग निवडून आणायचे पण तिकीट कोण देणार? हे काय आता बघितलं काय हाल झाले तिथं. त्या पवारांनी आधी जानकरला तिकीट देतो म्हणून सांगितलं, आता त्या लक्ष्मण हाकेला तिकीट देतो म्हणून सांगितलं, त्या अनिकेत देशमुखला बी नादाला लावला. अनिकेत देशमुख माहिती आहे तुम्हाला? गणपत आबा देशमुखचा नातू. मागच्या वेळी त्यानं आमदारकी दिली होती बघा, ते थोडक्यात पडला तो, त्याला बी नादाला लावला. मला माहीत आहे म्हणजे हे पवारांचं गाजर आहे. म्हणलं तुम्ही त्या गाजराच्या नादाला लावू नका म्हणलं. ते काय तर काय ते शेवटपर्यंत थांबले, 20-25 त्यामध्ये गेले. शेवटी त्यांनी त्या मोहितेला आणला ना, शेवटी धैर्यशील मोहिते आणला ना, शेवटी त्याला तिकीट दिलं. आणि त्यानंतर मग हे मला म्हणतात की आता मी लढतो. पण त्याच्या आधी मी लक्ष्मण हाकेला बोलवून त्याला तिकीट कावा लावला होता. लक्ष्मण हाके चळवळीतला कार्यकर्ता आहे. बोलवून तिकीट देणं काय समजलं का? कशामुळे शक्य झालं? आपण पक्ष काढला, तिकिटाची फॅक्टरीच आपण काढली आहे. आता ह्यांच्या दारात तिकीटं मागायला जायची आवश्यकता नाही. कुणाच्या दारात कुणाला जिल्हापे लढवायचे आहे, सरळ यायचं, तिकीट घ्यायचं, लढवायचं. पंचायत लढवायचे आहे, ग्रामपंचायत लढवायचे आहे, बँक लढवायचे आहे, आमचं सगळं आता आपला पक्ष तयार झालेला आहे. हा निर्णय सगळा ओबीसी मेळाव्यात झालेला आहे की आपलाच मत, आपलाच नेता, आपलीच मतपेटी, आपलंच विधानसभा आणि आपलंच मंत्रालय, हे सगळं जे आहे हे सगळं ठरलेलं आहे. हा सगळा रस्ता ठरलेला आहे. फक्त आपण जे आहे आपण त्याच्यामध्ये महत्त्वाची भूमिका जी आहे ती आपण बजावली पाहिजे. आपण आपलं मतदान जर आपण हे एकत्र आपण जर केलं, ही सगळी मंडळी आपल्यासोबत यायला लागले. धनगर समाजाच्या सत्तेचा मार्ग जो आहे तो धनगर समाजाच्या वाड्या वस्त्यावरून जात नाही, तो ह्या ओबीसीच्या गल्ल्यातून जातात. ज्यावेळी एनटीचं आरक्षण आपल्याला माहीत आहे, शिवाजी बापू शेंडगेंनी आपल्याला एनटीचं आरक्षण दिलं 90 साली. ते दिल्यामुळं आपली पोरं डॉक्टर, वकील, इंजिनियर सगळे झाले. आज जवळजवळ शेकडो मुलं आज आपली परदेशामध्ये आहेत. जर्मनी, अमेरिकेमध्ये आपली मुलं गेली आहेत. कशामुळे? एनटीच्या सवलतीमुळे दिले आहेत. ते 3.5% आरक्षण दिल्यानंतर आज 0.5% आरक्षण कुणीसुद्धा त्यात वाढ केलेली नाही. जे काय दिलं ते शेंडगेंनी दिलेलं आहे. काय समजलं? मेंढपाळाच्या मुली MBBS डॉक्टर झाल्या. आज अलका दुधाळा अंकल्याचे मेंढका आहे तो, त्याची मुलगी अलकाजवळ आज जे हॉस्पिटलमध्ये गायनॅकची हेड आहे तिथं. तो चेंबूरचा कोळेकर हॉस्पिटल आहे, सुपर स्पेशल मल्टी स्पेशल हॉस्पिटल आहे. तो कोळेकर कोण? तर आमच्याच कंपनीत हमालिकी करणारा, गोणी वाहणारा एक कामगार, हमाल कामगार, त्याचा मुलगा आहे आज MBBS डॉक्टर म्हणून आज सुपर स्पेशल हॉस्पिटल काढतो. हे काय बकरी कापल्यामुळे झालं नाही. समजा एखाद्या आपलं तर चला बकरी कापूया होते MBBS काय, किंवा बकरी कापलं किंवा काय समजलं का, नारळ फोडले किंवा वाऱ्या केल्या, कावडी काढल्या काय, त्यामुळे झालं असतं काय? हे सगळं नाही झालं ना. हे कशामुळे झालं? शिवाजी बापू शेंडगेंनी हे आरक्षण आपल्याला दिलं आणि म्हणून हे झालेलं आहे. 100% फी माफी झाली. एक डॉक्टर व्हायचं 35 लाख लागतात, एक इंजिनियर व्हायचं 12-15 लाख रुपये लागतात. कुणाकडे पैसे होते काय? तुम्हाला माहीत नाही. हे आरक्षण मिळायच्या आधी आणि हे पाणी ह्या ठिकाणी पाणी यायच्या आधी इथली गावाच्या गाव ऊस तोडली जायची, लॉक लावायचं घराला आणि 6 महिने बायका पोरं घेऊन त्या चिखलात बोंबलत ठेवायचं सगळं ते ऊस तोडत सगळं ते.
ही परिस्थिती आपली होती. ही आता परिस्थिती राहिली का आता? हा हा पूर्ण हा जो सगळा डफळापूरचा पट्टा जो आहे, आता ऊस तोडलं कोण जाते का आपलं? नाही हां? नाही त्यावेळी गावाच्या गावात जायची. मी पण एकदा गेलो ऊस तोडीला बैलगाडीतनं. हां, लहानपणी आम्हाला दुसरं काय दुष्काळ, कायम दुष्काळी भाग ना. दुसरं काय हेच नसायचं, जगायला साधन नसायचं. त्यामुळे आमचं पण कुटुंब ऊस तोडायला जायचं होतं. काय आणि आम्ही सुद्धा गरिबीतून बाहेर आलेलो आहे. आम्ही काय असं आकाशातनं आम्हाला कोणी काय दिलं असं असं नाही आहे. काय शेंडगे बापू इथून चालत येते, तिकीटला पैसे नव्हते म्हणून चालत मुंबईला गेले होते. आणि मुंबईत जाऊन त्यांनी ते सगळं साम्राज्य उभा केलं आणि त्यातून या ठिकाणी या धनगर समाजाचा उद्धार जो आहे, म्हणजे पिढ्यांचा उद्धार त्या ठिकाणी केला. बापूंनी इथं एनटीची सवड दिली, सांगलीला मोठा मेळावा घेतला, राजीव गांधीला आणलं, घोंगडं घातलं, ढोल वाजवायला लावला, एनटी सवड दिली. मला वाटतं ढोल वाजवून पंतप्रधान ढोल घातला आणि खांद्यावर घोंगडं दिलं की आपल्याला बी एस टीचं आरक्षण मिळेल. म्हणजे पंढरपूरला मी पंतप्रधान बोलवलं, अटल बिहारी वाजपेयीला मी स्वतः बोलवलं. त्या ठिकाणी 10-15 लाख लोक होते. पंढरपूरच्या इतिहासात पहिल्यांदा पंढरपूरची दारं बंद झाली. कुठल्या आषाढीला नाही, कार्तिला नाही, मागीला नाही, कशाला नाही. पंढरपूरची दारं बंद झाली ती फक्त धनगरांच्या वारीमुळे त्या दिवशी झाली. 22 जानेवारी 2004 त्या दिवशी पंढरपूरची दारं बंद झाली 2 वाजताच आणि हजारो गाड्या बाहेर अशा लाईन लागली. माझ्या सगळ्या ट्रेन ज्या आहेत ना त्या गुजरातमधल्या, त्यानंतर मध्य प्रदेशमधल्या सगळ्या 22-23 ट्रेन माझ्या थांबवल्या, उसावल्या त्या ठिकाणी. ते म्हणलं पंढरपूर शहरातच जागा नाही म्हणले, कुठे बोलवून माणसं करणार काय म्हणले. आणि त्यामुळं मग सगळा खूप मोठा गोंधळ, खूप मोठी संख्या. ते पंतप्रधान अक्षरशः मी भामावून गेले. आम्ही काय जिकडं नजर जाते तिकडे माणसं होती पंढरपूरला. एवढा मोठा मेळावा झाला आणि त्यामध्ये मी आपलं घोंगडं त्यांच्या कांद्यावर घातलं आणि ते ढोल वाजवायला लावला आणि एस टीची मागणी केली आणि त्यांनी आपल्याला एस टीचं आश्वासन आपल्याला दिलं. पण 15 दिवसात त्यांचं सरकार गेलं म्हणून ते आपल्याला मिळू शकलं नाही. आता शेंडगेंनी एन टी आरक्षण दिलं. एस टी आरक्षणासाठी शेंडगेंनी पंतप्रधान आणला ह्या ठिकाणी, ढोल वाजवायला लावला, घोंगडं घ्यायला लावलं. आता ते झालं नाही कारण त्याला विरोध आहे. ते समोरून यांचा विरोध आहे त्या आदिवासी लोकांचा. त्यांचे 50-60 खासदार आहेत, ते विरोध करतात तिथं. ते हे झालं नाही आहे. आता ह्याच्यापुढे शेंडगेंनी काय करायला पाहिजे? अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला आणलं पाहिजे काय एस टीचं आरक्षण मागायसाठी. म्हणजे मला सांगायचं काय, एस टी आरक्षणासाठी शेंडगेंनी जे केलं आहे काय, जेवढे मेळावे जेवढे आंदोलनं शेंडगेंनी केले तेवढे कुणीच केलेले नाही आहेत. जे आरक्षण दिलं ते शेंडगेंनीच दिलेलं आहे. आणि उद्या समजा बायचान्स एस टीचं आरक्षण जे हे असेल ते आम्ही अजून सोडलेलं नाही आहे. म्हणजे प्रकाश शेंडगेंनी तर, कारण हे बापूंनी आम्हाला ते त्यांचा वसा चालवायला सांगितला आहे आणि त्यांचं एक स्वप्न आहे एस टीचं आरक्षण द्यायचं म्हणून. पण ते सुद्धा आरक्षण जे आहे ना, पुढच्या काळामध्ये कधी ना कधी एखादा फ्लूक असा एखादा मारणार, एखादा षटकार की ते एस टी आरक्षण जे आहे ते घेतल्याशिवाय सुद्धा प्रकाश शेंडगे स्वस्त बसणार नाही. काय समजलं का? आणि त्यामुळं हा एस टीचा लढा आपला चालूच आहे. पण आता एन टीचं आरक्षण धोक्यात आलेलं आहे. जरांगेंनी 57 लाख कुणबी दाखले घेऊन सगळा मराठा समाज ह्यात घालायचं त्यांनी हे केलेलं आहे. आणि आता सगळे सोयबेचा तुम्ही ऐकलंच परवा, सगळे सोयबेचा जे आर नाही काढला, आता 288 लढणार म्हणे. आत्ता कालचं परवाचं तुझं विधान आहे जरांगेचं. जरांगेला सांगितले कुणबी दाखले देऊन ओबीसीचा आरक्षणाला आमचा विरोध आहे म्हणजे आहेच. कालही आहे, आजही आहे आणि उद्या राहणार आहे. फक्त मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही. कारण कुठलं मराठा आरक्षण तर 50% वरती वेगळा पर्व करून कुठल्याही गरीब समाजाचं आरक्षणला धक्का न लावता तुम्हाला जे आरक्षण पाहिजे त्याला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. हे मराठा आरक्षण आम्ही त्याला पाठिंबा दिलेला आहे. आम्ही तुम्हाला पाठिंबा नाही असं नाही, पण ते आरक्षण तुम्ही घ्यावं. पण जरांगेंचं म्हणणं आहे की आम्ही ओबीसीतलंच घेणार आहे. आम्ही सांगतो की ओबीसीतलं आम्ही देऊ देणार नाही. जे काय जी आर काढलेले आहेत ते आम्ही 2024ची सत्ता आम्ही संपादन करू. सगळे जी आर आम्ही रद्द करू आणि पुन्हा ओबीसीचं आरक्षण आम्ही मिळवू. म्हणून ही ओबीसीच्या आरक्षणाची हक्काची लढाई. आपलं 3.5% आरक्षण ओबीसीतलं आहे. तुम्हाला माहीत नाही, ऐकलं मला माहीत नाही बऱ्याच लोकांना. 3.5% आरक्षण एन टीचं आरक्षण हे ओबीसीमधलं आहे. ओबीसी तर 27%तलं 3.5% बापूंनी बाजूला काढलं आहे आणि ते वेगळं आपल्याला करून दिलेलं आहे. पण आपण आपली पंचायत समिती, जिल्हा परिषद हे सगळं ओबीसीतलं आपलं आरक्षण आहे. आपलं महिला लढतात ना, आपली नंदाताई खोत त्या ठिकाणी महापौर होते याची सांगलीची, ती ओबीसीतून होते आहे. आणि म्हणून हे ओबीसीचं आरक्षण जे आहे ते आपल्यासाठी फार महत्त्वाचं आहे. ते आरक्षणाचं संरक्षण करण्याची जबाबदारी जशी माझी आहे तशी तुम्हा सगळ्यांची सुद्धा आहे. आणि म्हणून ही आरक्षणाची लढाई, ही सत्तेची लढाई जी आहे, ही सत्तेची लढाईचं नवीन क्रांती जी आहे, ही क्रांती करण्याचं रणशिंग आपण फुंकलेलं आहे. त्यासाठी आपण हा नवीन पक्ष काढलेला आहे. आणि त्यामुळं सगळे आमदार आपले उभा करणार आहेत. त्या ठिकाणी ओबीसी वोट बँक जे आहे ते तयार झालेली आहे. म्हणजे म्हणतात ना, लोहा गरम आहे, काय म्हणतात, लोहा गरम आहे मारो हातोडा.
तसा हा ओबीसीची आता एक ब्रँड झाला आहे, ब्रँड ओबीसीचा. एकेका दिवसात मुख्यमंत्री बदलायला लागले ओबीसीचे तिकडं. तुम्ही बघितलं पंजाबचा कुठला एका दिवसात बदलला तो ओबीसी आणला. त्या ठिकाणी मध्य प्रदेशचा पण हे जो आहे त्या ठिकाणी यादव पण ओबीसी त्या ठिकाणी आला. महाराष्ट्राचे ओबीसीचं हेच आम्ही आंदोलन सुरू केलं, जे महाविकास मेळावे सुरू झाले त्याचे पडसाद सगळ्या देशात उमटलेत. आणि आता राहुल गांधी सगळं म्हणते आता जात न्याय जनगणना झाली पाहिजे. आयुष्यात कधी बोलले नाही.